हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशनल ट्रिक्समध्ये. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन. ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा थर्ड व्हिडिओ. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 3 कंप्लीट पाहिला आहे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. ओके, सो आज आपण पेज नंबर 4 आणि पेज नंबर 5 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण न्यूटन्सचे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघू. त्यानंतर जे सायंटिस्ट होते जोहानस केपलर यांचे इंट्रोडक्शन बघू. त्याचबरोबर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स, त्यानंतर स्पीडचा फॉर्म्युला एक्सेट्रा आपण हे सगळं आज पाहणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द न्यू टॉपिक न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक किंवा सार्वत्रिक आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, हे तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, ऑल द अबाव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. बघा, वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. अकॉर्डिंग टू दिस थेरी, बघा, यात सिद्धांतानुसार एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. ओके, त्यानंतर दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इज युनिव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या किंवा गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. त्यानंतर बघा, ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ह्या शास्त्रज्ञाचा परिचय. ओके, जोहानस केपलर 1571-1630 वॉज अ जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन. बघा, जोहानस केपलर हे बॉर्न झाले होते 1571ला आणि यांची डेट झाली होती 1630ला. हे एक जर्मन खगोलशास्त्र व गणितज्ञ होते. ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू द फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहा इन फ्रॅग्यू इन 16,000. ओके, बघा, सन 1600 ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. त्यानंतर आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्राहा इन 1601 केपलर वॉज अपॉइंटेड ॲज द रॉयल मॅथमॅटिशियन इन धिस प्लेस. बघा, सन 1601 टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांच्या उत्तराधिकारी शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर बघा, केपलर यूज द ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन मेड बाय ब्राहा टू डिस्कवर द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. बघा, त्याच्यानंतर काय म्हणते बघा, ब्राहे यांनी केलेले ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यानंतर ही रोट सेव्हरल बुक्स. हिज वर्क वॉज लेटर यूज बाय न्यूटन्स इन पोस्टुलेटिंग हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यांनी खगोलशास्त्रज्ञावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले. ओके, त्यानंतर बघा, इथे एक फिगर दिली आहे 1.5 ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. हे आपण बघू. त्याच्या आधी आपण काही लाईन्स दिल्या आहेत त्या बघून घेऊ. बघा, फिगर 1.5 शो टू ऑब्जेक्ट विथ मासेस M1 and M2 kept at the distance d from each other. Mathematically, the gravitational force of attraction between these two bodies can be written as. बघा, आकृती 1.5 मध्ये M1 व M2 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत. डी हे त्यांच्यामधील अंतर आहे. या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते. बघा, F is equal to M1 into M2 upon D square. ओके, और F is equal to G M1 into M2 upon D square. आपण हे फर्स्टवालं पण लिहू शकतो आणि सेकंडवालं पण. आता डायग्राम बघा,
इथे दोन ऑब्जेक्ट दिले आहेत बघा, M1 आणि M2, आणि त्यांचं हे डिस्टन्स दिलं आहे. ओके. त्यानंतर बघा, हिअर G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनली अँड इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक किंवा सार्वत्रिक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. द अबाउट लॉ मीन्स that if the mass of one object is double, the force between the two object also doubles. म्हणजे दोन वस्तूंपैकी जर एक वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. Also, if the distance is doubled, the force decreases by a factor of 4. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the center of the two bodies, and the distance between the center is taken to be d. In case when the bodies are not spherical or have irregular shape, then the direction of force is along the line joining their centers of mass, and d is taken to be the distance between the two centers of mass. म्हणजे बघा, तसेच या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल एक चतुर्थांश होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुकेंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असतो व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. त्यानंतर बघा, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ G इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन टू युनिट मास केप्ट ॲट युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. बघा, समीकरण 2 वरून दिसून येते की Gचे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या एकमेकांपासून एक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. त्यानंतर बघा, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ G इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन टू युनिट मासेस केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. समीकरण 2 वरून दिसून येते की Gचे मूल्य हे एक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. Thus, in SI unit, the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. म्हणजेच SI एक प्रणालीत SI युनिट प्रणालीत Gचे मूल्य 1 किलोग्राम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्य एवढे असते. यूज युअर ब्रेन पॉवर, हे तुम्ही बघून घ्याल. त्यानंतर बघा, द सेंटर ऑफ मास ऑफ an object is the point inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. The center of mass of a spherical object having uniform density is at its geometrical center. The center of mass of any object having uniform density is at its centroid. म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्याच्यामध्ये वस्तूचे सूर्य वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्यांच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. त्यानंतर बघा, वाय डिड न्यूटन ॲझ्युम इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले? ही वॉज हेल्प बाय केपलर्स थर्ड लॉ इन दिस ॲज शोन बिलो. यासाठी त्यांनी केपलरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. कशी ते बघूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे एकसमान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम. नेक्स्ट, कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली वेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन बाय अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल.
अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते हे आपण पाहिले. इफ एम इज this force is called the centripetal force. If m is the mass of the object, v is its speed, and r is the radius of the circle, then it can be shown that this force is equal to f is equal to m v square or r. बघा या वस्तूचे वस्तुमान m ने तिच्या कक्षेची त्रिज्या r ने व तिची चाल v ने दर्शवली तर या बलाचे परिणाम mv स्क्वेअर अपॉन r एवढे असते. हे गणिती क्रियेद्वारे दाखवता येते. If a planet is revolving around the sun is a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet toward the sun must be F is equal to mv square or r, where m is the mass of the planet, v is its speed, and r is its distance from the sun. बघा बल F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r असले पाहिजे. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही त्याची चाल व r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्याच्या आवर्तकाल t म्हणजेच सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. त्यानंतर बघा द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी ॲज फॉलोज. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन टर्म, तुम्ही ती टर्म एक्सप्रेस करू शकता द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनची. त्यानंतर बघा द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट 2πr. r is equal to distance of the planet from the sun, time taken, period of revolution is equal to t. बघा ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर कक्षेच्या परीत 2πr आणि सूर्यापासूनचे अंतर r हे सूर्यापासूनचे अंतर, त्यासाठी लागलेला वेळ आवर्तकाळ t. त्यानंतर बघा v डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन इज इक्वल टू 2πr अपॉन t. ओके. त्यानंतर F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू m ब्रॅकेट 2πr अपॉन t स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r अपॉन 2 स्क्वेअर मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r स्क्वेअर वी गेट. मल्टिप्लाय करा आणि म्हणजे गुणाकार करा आणि भागाकार करा. त्यानंतर F is equal to 4m pi square upon r square into r cube upon t cube square. According to Kepler's third law, t square upon r cube is equal to k. F is equal to 4m pi square r square k, but 4m pi square upon k is constant. That is F is equal to constant into 1 upon r square F alpha a1 upon r square. ओके, समजलं सगळ्यांना. त्यानंतर बघा द न्यूटन्स कन्क्लुडेड दॅट द सेंट्रिपेटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन मस्ट बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. म्हणजे सूर्य व ग्रह यांमधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. त्यानंतर न्यूटन आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्टुलेटेड द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच weaker than other forces in nature, but it controls the universe and decided its future. This is possible because of the huge masses of planets, stars and other constituents of the universe. म्हणजे हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते अशा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर काही घटक ह्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होते.
तर बघा, डू यू नो वी मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट ऑकर रेग्युलरली इन द सी. द लेवल of sea water at any given location along sea shores increase and decrease twice a day at regular intervals. High and low tides occur at different times at different places. The level of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon gets pulled toward the moon and the level of water there goes up, causing high tide at that place. At two places on the earth 90 degrees from the place of high tide, the level of water is in minimum and low tides occur there as shown in figure 1.6. बघा, समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगळी वेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्याचा फुगवटा तयार होतो, त्यामुळे त्या स्थानावर भरती येते व त्या स्थानापासून आकृती 1.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे 90 डिग्रीचा कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते. आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक कळला असेल. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूच्या बेलायकनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.